तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की RRC नॉर्थर्न रेल्वे लजपतनगर नवी दिल्लीकडून येथे 10वी पास आणि ITI पास विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप पदांसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्ही जर 10वी पास आणि ITI पास विद्यार्थी असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। माझी येणारे जे नवीन नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला पूर्ण नोटिफिकेशन पाहूया। तर मित्रांनो, RRC नॉर्थर्न रेल्वे दिल्लीकडून हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि नोटिफिकेशन नंबर जो आहे तो RRC NR/07/2024/ॲक्ट अप्रेंटिस डेटेड 13/8/2024 रोजी हा इथं नोटिफिकेशन इथं आलेला आहे। त्यानंतर एंगेजमेंट ऑफ जवळपास 4096 येथे अप्रेंटिसशिप पदांसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहे नॉर्थर्न रेल्वेमध्ये। इम्पॉर्टंट डेट्स इथं काय आहे पण या ठिकाणी पाहून घेऊया। ऑनलाईन फॉर्म भरण्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी सुरुवात झालेली आहे ती 16/8/2024 रोजी येथे सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची ती 16/9/2024 रोजी आपण इथं फॉर्म भरू शकता। आणि एक्सेप्टेड जी डिस्प्ले मेरिट लिस्ट जी आहे लागणार आहे ती नोव्हेंबर 2024 इथं दिलेली आहे। त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन आपण या ठिकाणी पाहूया। तर तुम्ही SSC इथं पास पाहिजे आणि कमीत कमी 10वीमध्ये तुम्हाला 50% गुण असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर NCVT किंवा SCVTमधून रिकॉग्नाइज्ड बोर्डमधून तुम्ही ITI इथं पास पाहिजे। एज लिमिट आपण या ठिकाणी पाहूया। एज लिमिट जे आहे तुमचं ते 16/9/2024 या तारखेपर्यंत कमीत कमी 15 ते 24 वयोगटातील स्टुडंट जे आहे ते इथं फॉर्म अप्लाय करू शकता। आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन जे दिलेलं आहे ते SC ST कॅन्डिडेट जे आहे त्यांच्यासाठी दिलेलं आहे आणि 3 वर्षाचं रिलॅक्सेशन जे दिलेलं आहे ते OBC कॅन्डिडेटसाठी इथं दिलेलं आहे। आणि जे डिसेबिलिटी पर्सन जे आहे त्यांच्यासाठी इथं 10 वर्षांची रिलॅक्सेशन इथं देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढं पाहूया आपण। त्यानंतर ऑनलाईन फॉर्मची ॲप्लिकेशन फी काय आहे आपण या ठिकाणी पाहूया। तो ऑनलाईन फीची जी आहे ती 100 रुपये इथं ॲप्लिकेशन फी आहे, पण ते नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे तुम्हाला ते पैसे परत भेटणार नाही। तुम्हाला ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन करण्यासाठी तुमची जी आहे ती 100 रुपये फी देण्यात आलेली आहे, नॉन रिफंडेबल आहे ते। त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस काय आपण या ठिकाणी पाहूया। मोड ऑफ सिलेक्शन, तुम्ही येथे SSC पास पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला कमीत कमी 50% गुण 10वीमध्ये असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर ITI पण तुम्ही उत्तीर्ण झालेले पाहिजे। 10वी प्लस आणि ITI प्लस या दोन्हींच्या मेरिट बेसवर ॲव्हरेज मार्कांच्या मेरिट बेसवर तुमचं सिलेक्शन इथं होणार आहे। त्याचे मेरिट लागणार आहे दोन्ही 10वी आणि ITIची जी ॲव्हरेज मार्क आहे त्यावरून तुमची इथे सिलेक्शन होणार आहे, त्यावरून तुमचं मेरिट लिस्ट इथं लागणार आहे। आणि त्यानंतर तुमचं जे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते कशामुळे रिजेक्ट होऊ शकतं त्यांनी सर्व इथं पॉईंट दिलेले आहे। इनकम्प्लीट ॲप्लिकेशनमुळं पण तुमचं येथे रिजेक्ट होऊ शकतो फॉर्म, इथे सर्व त्यांनी दिलेलं आहे। तुम्ही व्हिडिओ इथं स्टॉप करून हे सर्व इथं वाचू शकता। इथं सर्व त्यांनी मुद्दे दिलेले आहेत का कोणकोणत्या कारणांमुळे तुमचं इथं ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतं, सर्व इथे त्यांनी दिलेलं आहे। हे सर्व तुम्ही इथे वाचू शकता, व्हिडिओ स्टॉप करून सर्व मुद्दे इथं तुम्ही व्यवस्थित वाचू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच येणारे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं ॲप्लाय करायचं आहे ते सर्व इथं तुम्हाला दिलेलं आहे। सर्व इथं पाहून तुम्ही सर्व फॉर्म ॲप्लाय करू शकता। सर्व इथं वाचून घ्या पहिले। कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे ते पण या ठिकाणी सर्व दिलेलं आहे। सर्व इथं तुम्ही पाहून घ्या आणि RRCची जी लिंक आहे ती पण इथं दिलेली आहे। आणि त्यानंतर आपण क्लस्टर वाईज कोणकोणत्या डिव्हिजनला किती जागा आहे आपण या ठिकाणी पाहूया। तर ह्या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे आहे ते लखनौ क्लस्टर आहे। लखनौ क्लस्टर म्हणजे जे
त्यामध्ये LKO डिव्हिजन जे आहे त्या ठिकाणी 422 येथे व्हॅकन्सीज आहे. त्यानंतर कॅरेज वर्कशॉप AMV LKO जे आहे त्या ठिकाणी 374 इथं व्हॅकन्सीज दिलेल्या आहे आणि इथं सर्व अशा प्रकारे व्हॅकन्सीज दिलेल्या आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून इथं सर्व पाहू शकता. टोटल पोस्ट ज्या आहे त्या अप्रेंटिसशिप पदांसाठी 4096 पदांसाठी इथे व्हॅकन्सीज निघालेल्या आहे. बंपर व्हॅकन्सी आहे 10वी पास आणि ITI पास विद्यार्थ्यांसाठी. तर तुम्ही इथं फॉर्म अप्लाय करू शकता. त्यानंतर जे आहे ती अंबाला क्लस्टर आहे. अंबाला क्लस्टरमध्ये इथं UMB डिव्हिजन आहे. तिथं 494 व्हॅकन्सीज इथं दिलेल्या आहेत. इथं सर्व व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सर्व इथं वाचू शकता. त्याच्यानंतर CNW इथं यमुनानगर इथल्या ज्या व्हॅकन्सी आहे त्या पण इथं दिलेल्या आहेत. त्यानंतर जे तिसरं क्लस्टर आहे ते मोरादाबाद क्लस्टर आहे. तिथं एवढ्या व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर दिल्ली क्लस्टर आहे. दिल्ली क्लस्टरमध्ये व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. तुम्ही सर्व वाचू शकता. टोटल व्हॅकन्सीज इथं सर्व दिलेले आहे त्यांनी. सर्व तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून सर्व वाचू शकता. तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF ची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि सर्व व्यवस्थित वाचू शकता. त्याच्यानंतरचं जे क्लस्टर आहे ते फिरोजपूर क्लस्टर आहे. तिथे मला इथं सर्व दिलेलं आहे. सर्व व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही इथं सर्व वाचून घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे जे नवीन नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला व्हिडिओला स्टॉप करूया इथंच. जय हिंद, वंदे मातरम.